निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रचार रॅलीत भाजपचे उमेदवार बाल्या बोरकर, बाल्या लारोकर, संतोष लड्डा आणि पडुळेताई यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात पक्षांचे झेंडे व घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला। उमेदवारांनी रॅली दरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील विकास कामांचा आढावा घेतला। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर भर देत विकास, पारदर्शकता आणि नागरिक हित हाच भाजपचा मुख्य अजेंडा असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले। रॅलीमध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। अनेक ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून उमेदवारांचे स्वागत केले। भाजपच्या विकासात्मक कार्यावर विश्वास व्यक्त करत नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला। या भव्य रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली असून नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता भाजपचे उमेदवार आत्मविश्वास आणि निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे चित्र दिसून येत आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधींनी केलेला नागरिकांशी संवाद बघा। प्रभाग 23 मधील काय म्हणाले। काय नाव? विजय आमगे. कुठे राहणार? इथेच राहणार दत्तनगर दत्तनगर कुंभाटोली. हो, झाले आहे ना, वाढत झाले आहे काम विकासाचे। बीजेपीच्या मुळे चांगले काम झाले आहे। पहिले होते बाल्या बोरकर, ते कांतताई रारोकर, मनीषा धावडे। आता पण हे यायला पाहिजे बीजेपी। नाही नाही, काँग्रेसचं ते राज्यात काम नाही झाले बराबर। बीजेपीच्या राज्यात काम झाले विकास। हा, खुश आहे? हो, खुश आहे ना, बीजेपीच्या मुळे खुश आहे। किती आपका नाम? अर्चना आमगे। कहाँ रहना है? यही एड्रेस? जूनागढ़ दत्तनगर। चुनावी माहौल चल रहा है, क्या लग रहा है कौन आएगा? हमारे एरिया का तो माहौल अच्छा चल रहा है। यहाँ के सभी लोग जो भी इलेक्शन में खड़े हो काफी अच्छे हैं, तो हमें ऐसा लग रहा है कि कमल का माहौल ज्यादा है, तो उसे वोट देना चाहिए। काम हुए अपने वार्ड? हाँ, काम बहुत अच्छे हुए हैं और सभी का सपोर्ट अच्छा है। आपका परिचय? मैं श्याम मदार, कहाँ रहना है आपका? बस यहाँ खड़े हैं, प्रत्यक्ष दत्तनगर नागपुर। क्या कौन था नगर सेवक? अभी तक तत्काल श्री बाल्या नरेंद्र जी बोरकर, कांताजी रारोकर और हमारी ओर से श्री मनीषा धावड़े। जो भी विकास कार्य हुए या नहीं हुए? अद्भुत अद्भुत। तो मेरे ख्याल से जब से महानगर पालिका की स्थापना हुई है, अभी तक के इतिहास में इतने सारे काम करने वाली जो टीम थी, जिसमें बाल्या भाऊ विशेष रूप से जिन्होंने काम किए, शायद मैंने नहीं देखा। जो मेरी उम्र का एक पड़ाव है और जिस प्रकार से मैं शहर में घूमा हूँ, अद्भुत काम की रचना, किस प्रकार से खींच के लाना, किस प्रकार से प्रत्यक्ष उसको स्थापित करना, सबको दिखाना, एक अद्भुत कार्य करने की क्षमता उस व्यक्तित्व में है। खुश हो आप? बहुत खुश है, बहुत खुश है, बहुत खुश है। क्या कहूँगी इस बार भाजपा? बिल्कुल, इस बार भाजपा पुनः सत्ता में आ रही है। हर जैसे कि महाराष्ट्र के चुनावों ने बताया कि गली गली में, उस प्रकार शहर का विकास देख के शायद ही कोई ऐसा व्यक्ति होगा जो उसको टालेगा। विकास कार्य भरपूर झाले आहेत, परंतु बेरोजगारी आहे, काय म्हणजे? विकास कार्य जरी झाले आहे तर बेरोजगारी कशी राहील? पुलिया बनवायला माणसं लागतात। डायरेक्टली इनडायरेक्टली भाजपाने रोजगार देण्याचा भरघोस प्रयास केलेला आहे। आपण जरी म्हणतो की बेरोजगारी आहे, तर म्हणणाऱ्यांनी एक्सप्लेन करावं की बेरोजगारी कशी आहे। भाजप जवळ जादूची छडी नाही आहे जी अशी फिरवली आणि रात्रभरात ब्रिज निर्माण झाला, अंडरब्रिज निर्माण झाले। कुठं नाही कुठं डायरेक्टली इनडायरेक्टली भाजपा सरकार रोजगारी देत आहे, विकासही करत आहे। यंदा मत कोणाला? यांना मत भाजपाला। काँग्रेस तर मग कशाला काँग्रेस म्हणणार आहे? काय दिलंय काँग्रेस? काहीच नाही दिलंय। 9-10 वर्षामध्ये जे विकास कार्य भाजपाने केले आहे ते त्यांनी 55 वर्षात नाही केलं। 55 वर्ष राज्य केलं भारतावर। बरोबर, भारतावर राज्य केलं, भारतातल्या लोकांच्या मनावर राज्य नाही करू शकले। आकाश भाऊ, कोणत्या प्रभागात राहणार? आपलं 23 प्रभाग क्रमांक 23। काय इलेक्शनचा माहोल काय? काही नाही, बस भाजपा भाजपा आहे तिकडे तिकडे। भाजपा आहे, भाजपा। कोण? जय भाजपा आहे, भाजपा। बोले भाऊ आपले बाल्या भाऊ बोरकर, आपला प्रभाग क्रमांक 23 चे कार्यनिष्ठ एकदम। काय चुनावी माहोल आहे, काय वाटते? बस सगळं आनंदमय आहे, सब बीजेपीचा आहे। कोणी तर काँग्रेस म्हणा, काँग्रेस वॉक पाहिजे ना, वॉकला महत्व आहे ना, कामाला महत्व आहे। तर काँग्रेस एखादी सीट? नाही, एखादी सीट आहे, मागे दिली होती एक सीट, पण ते काही विजेट तेवढा व्यवस्थित नाही आहे। तर यंदा कोणाला मत द्याल? तर सगळं ह्या सगळं बीजेपी पॅनल
कोणाला हाँ कोणाला बस बीजेपी कमल। दीदी यहाँ पर सही में लास्ट जो नगर सेवक थे उन्होंने काम किया है। हाँ किया है, अच्छे से किया है और अच्छे से हमारी प्रॉब्लम सॉल्व करी है। इस बार जो चुनाव हो रहे हैं से इस बार तो किसको चुनकर लाऊंगे आप? कांग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी या सेना? अपना कमल, क्यों कमल? उन्होंने काम करा है इसलिए। तो कमल से सबसे फेवरेट कौन है? सब फेवरेट है अपने कमल के। कमल। इस बार फिर से गुलाल कमल कमल ही खेलेगा। कमल ही के लिए। हाँ कमल ही खेलेगा।